दंडोत प्रणाम। सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी परमेश्वराचे वैशिष्ट्य लक्षणं सांगून आपल्याला परमेश्वर ओळखायला लावलेला आहे। परमेश्वर जसा पर आहे तसाच तो अनंत पण आहे। अनंत तो अनंत की ज्याला अंत नाही, मर्यादा नाही, जो अमर्याद आहे म्हणून तो अनंत आहे। कोणत्याही पदार्थाला काहीतरी मर्यादा असते, अंत असतो, परंतु परमेश्वराला कोणत्या प्रकारची मर्यादा नाही, अंत नाही, म्हणून त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही आणि त्याच्यापेक्षा उंच कोणी नाही, म्हणून तोच सर्वांच्या पलीकडचा आहे, त्याच्या पलीकडे मात्र कोणीच नाही। अनंत देवता आहे, अनंत जीव आहे आणि अनंत ब्रह्मांड आहे। याच्याही पलीकडं जो असतो तो परमेश्वर असतो आणि त्याचे कार्यकारण स्वरूप लक्षण बघून, त्याची व्यक्ती बघून आपण त्याला अनन्यभावी जर शरण गेलो तरच परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होईल। परंतु तो परमेश्वर समजून घेणं इतकं सोपं नाही। परमेश्वराने परमेश्वर जाणवला, परमेश्वराने परमेश्वराचा बोध दिला तरच ह्या जीवाला परमेश्वर कळू शकतो, समजू शकतो। याचं कारण की परमेश्वर अनंत आहे आणि हा जीव अत्यंत अलीकडचा आहे आणि परमेश्वर अत्यंत पलीकडचा आहे, त्यामुळे ते वैजात्य आहे। परंतु परमेश्वराने ह्या जीवालाच केंद्रस्थानी ठेवून या जीवाच्या हितासाठी ही सृष्टी निर्माण करून स्वतः अवतार घेतला आणि वाडीवाडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून स्वतःची जाणीव, स्वतःची ओळख करून दिली आणि म्हणून त्या परमेश्वराला ओळखून आपण अनन्यभावी जर शरण गेलो तरच त्या परमेश्वराची प्राप्ती होईल। दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम।